क्रीडात बोलतो, त्यांच्या कृपेनं जर समजा ज्याला महाराज जो मृत अवस्थेला त्याच्या ठिकाणी संजीवता प्राप्त होत असते, मला एक सांगा, आपण भावनेनं जर त्यांचं चिंतन केलं त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त दिल्याशिवाय राहत नाही. त्यांचं नशीब त्यांचं भाग्य समजा त्यांना ज्ञानेश्वरी मिळाली नव्हती वाचायला, मिळाली होती का? पण आपलं किती भाग्य हो महाराज, किती भाग्य, किती भाग्य, किती भाग्यवान होतं. पण किती भाग्य आहे आपलं. परंतु त्या भाग्यामध्ये आपण काय जास्त भाग्य झालं की ते अवघड असतं. त्याचं चिंतन पाहत असताना सगळ्या संतांनी ज्ञानोबाचं वर्णन केलं. बाबा कोण आहेत ते? ज्ञानियांचे शिरोमणी, ज्ञानाचा राजा, ज्ञानयांचा राजा गुरु महाराज वरती ज्ञानदेव तुमाईसे. ज्ञानाचा राजा म्हणजे ज्ञानोबांचं चिंतन पहा. पण चिंतन करा काय बाबा त्यांचं वर्णन पाहायचं ठरलं. जन्माला आल्याबरोबर ज्ञान संपन्न महात्म्य हो. पहा आपण 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा ज्ञानाचं चिंतन सांगत असताना सांगतात, बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते दशीची वाट न पाहता वैशीची या गावा न येता. का बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनाचे सारस्वत्व दुबे. का सकळ शास्त्राचे स्वयंभ निगती मुखे. अरे सकळ शास्त्र असणारा महाराज बाळपणीच सर्वज्ञता वरितया ते जन्माला आल्याबरोबर सगळं शास्त्र ज्ञानोबांच्या मुखातून बाहेर पडतं. मग तुकोबाराला वाटलं एवढं जर ज्ञानोबाची महती आहे, मग आपण सुद्धा आपल्या वाणीनं ज्ञानोबांचं वर्णन करून आपण पावन व्हावं. महाराज अभंगाच्या पहिल्याच्या Yeah.